छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातील अफरातफर प्रकरणी आता बँक खात्यात संरक्षित संबंधित 21 कोटी रक्कम त्वरित जमा करण्यासंदर्भात बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत। असं परिपत्रक DGIPRनं काढलेलं आहे। क्रीडा विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केला। या घोटाळ्यामध्ये आणखीन 2 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। यात आणखीन कोणी आहे का त्या संदर्भात देखील आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान क्रीडा संकुल येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुल म्हणजेच क्रीडा विभागामध्ये एक कर्मचारी म्हणून काम करत असणाऱ्या इसमानं म्हणजे त्याच्यासोबत आणखी 2 जण आहेत, त्यांनी तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलंय। प्रामुख्यानं पाहिलं तर 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्यानंतर त्यांच्या त्या लक्झरियस सुविधा जर पाहिल्या गेल्या तर त्यांच्याकडं 35-35 लाखांच्या BMW या ब्रँडेड मोठमोठ्या कंपन्यांच्या कार असतील, लाखो रुपयांचे मोटरसायकल असतील, चांगल्या सोयीसुविधा असलेली घरं असतील आणि एवढंच काय तर त्या घरांमध्ये सजावटीचं सामानसुद्धा चायनासारख्या देशातून स्वतः जाऊन पाहणी करणं किंवा त्या देशातून मागवण्याची तयारी ठेवणं ही त्यांनी तयारी केलेली होती। तर दुसरीकडे रत्नजडित चष्मा जो आहे तो चष्मासुद्धा खरेदी करण्याचा प्रयत्न केला। ज्वेलर्सला सुद्धा ही ऑर्डर दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर पाहिलं गेलं तर एवढ्या लक्झरियस सुविधा ज्या आहेत त्या हे कर्मचारी घेत आहेत। मात्र काही कर्मचाऱ्याला जर पाहिलं गेलं तर फक्त 13,000 पगार आहे आणि हे सर्व काय होत असताना गोरगरीब खेळाडूंचा पैसा जर अशा पद्धतीने जर कुणी चुकीच्या पद्धतीने जर त्याचा उपयोग करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। आणि प्रामुख्यानं पाहिलं तर यामध्ये जे काही संबंधित आहेत किंवा जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। मात्र या संदर्भात आजी माजी जे काही मंत्री महोदय आहेत यांना संपर्क करण्याचा लोकशाही मराठीनं प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही। आणि काही मंत्री महोदयांनी म्हणजे माजी मंत्री महोदयांनी असं सांगितलं आहे की यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे। आणि प्रामुख्यानं पाहिलं तर आता न्यायाची अपेक्षा आहे। असे घोटाळे होत असतील तर नक्कीच हे दुर्दैव आहे। चांगले खेळाडू म्हणजे जे देशाचं नाव लौकिक करतील अशा खेळाडू बनवायचं असतील किंवा असे जर बनणे असतील तर त्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे। मात्र कर्मचारी जर अशा प्रकारे करत असतील, घोटाळे करत असतील तर नक्कीच भारताचं भविष्य धोक्यात आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।